अमरावती ग्रामीण जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यात आली आहे। विनापरवाना आणि ओव्हरलोड रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या वायवा वाहनावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली असून तब्बल 42,70,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईत 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून ही कारवाई वरुड तालुक्यातील गणेशपूर परिसरात करण्यात आली। पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात वाढत्या अवैध रेती चोरीला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना देण्यात आल्या होत्या। त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण येथील पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार यांच्या पथकाने शुक्रवार 30 जानेवारी रोजी वरुड पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे ग्राम गणेशपूर परिसरात सापळा रचला। यावेळी विनापरवाना ओव्हरलोड रेती वाहतूक करणारा टाटा सिग्ना हायवा ट्रक आणि त्याच्या पुढे स्विफ्ट डिझायर कार पायलटिंग करत असल्याचे निदर्शनास आले। पथकाने तात्काळ कारवाई करत दोन्ही वाहने आणि त्यातील 5 इसमांना जागीच ताब्यात घेतले। प्राथमिक चौकशीत आरोपी विना परवाना व विना रॉयल्टी शासनाची रेती चोरी करून महसूल बुडवत असल्याचे स्पष्ट झाले। या कार्यवाहीत टाटा सिग्ना हायवा डंपर 10 ब्रास रेती, स्विफ्ट डिझायर कार, 5 अँड्रॉइड मोबाईल असा एकूण 42,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदर कारवाईनंतर सर्व मुद्देमाल वरुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून आरोपींविरोधात पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे। अमरावती ग्रामीण मध्ये अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांचा हा मोठा प्रहार मानला जात असून पुढील काळातही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचा थेट इशारा पोलिसांनी दिला आहे।